नमस्कार, मी सौमिनल ओक नेने। भाग 30 स्वामी सत्यानंद यांच्या योग अँड क्रिया या ग्रंथाची आपण ओळख करून घेत आहोत। आज आपण करणार आहोत मेरू वक्रासन, स्पाइनल ट्विस्ट इंग्लिशमध्ये। याचा पाठीचे स्नायू, स्पाइनल नर्व्स, पोटातले अवयव यांना हे अत्यंत उपयुक्त आहे। विशेषतः पाठीच्या कण्यासाठी हे आसन केलं जातं। जर काही मणके आपली जागा सोडून हलले असतील, डिस्प्लेस झाले असतील, तर ते आपल्या जागेवर नीट येतात। ह्याचा विशेष फायदा आहे। मेरू वक्रासन नॉर्मल ब्रीदिंग करायचं आहे। 2 ते 3 वेळा तुम्ही करू शकता। आता डावा पाय सरळ आहे आणि उजवा पाय डाव्या गुडघ्याच्या पलीकडे ठेवलेला आहे। पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, सरळ ठेवायचा आहे। अशा रीतीने आता डावा हात आणि उजवा पण हात, हे दोन्ही हात डावीकडे नेऊन मान आणि कमरेतून वळायचं आहे। आपल्याला मान वळवायची आहे आणि कंबर पण वळवायची आणि मागे बघायचं आहे। अशा रीतीने आता उजव्या बाजूला आपण करूया। उजवा पाय सरळ ठेवायचा आहे, डावा पाय उजव्या गुडघ्याच्या जवळ इथे ठेवला आहे पलीकडे, पाठ सरळ। उजवा हात आणि डावा हात दोन्ही हात उजव्या बाजूला आणून कमरेतून वळून, मानेतून वळून मागे बघायचं आहे। मेरू वक्रासन किंवा स्पाइनल ट्विस्ट। यानंतर आपण करणार आहोत मकरासन। हे पण पाठीसाठी उपयुक्त आहे आणि विशेषतः दमा असेल तर, लंग डिसऑर्डर्स यासाठी मकरासन विशेष उपयुक्त आहे। लहान मुलं बघा, बहुतेक वेळा आपल्याला आपोआपच या मकरासनात बसलेली दिसतात। हात दोन्ही हातांच्या उंजळीमध्ये हनुवटी ठेवायची आहे। या आसनात बसून वाचनही करू शकतो आपण, किंवा ज्यांना असं सुखासनात, पद्मासनात, वज्रासनात बसणं शक्य नसतं ध्यानासाठी, ते मकरासनात पण राहून ध्यान करू शकतात। नक्की करा। पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार, हरिओम तत्सत।